नाशिक वेगाने विकसित होणारं शहर, परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम. गोदावरीच्या काठावर वसलेलं हे शहर आज फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिलेलं नाही, तर गुंतवणूक, उद्योग आणि संधींचं एक उगवतं केंद्र बनलं आहे. वाढती लोकसंख्या, नवीन रस्ते, प्रोजेक्ट्स आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली. नाशिक आता फक्त जगत नाही तर प्रगती करते. आज या शहरात नवीन घरं उभी राहत आहेत, मालमत्ता निर्माण होत आहेत. लोक आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भविष्यासाठी संपत्ती निर्माण करत आहेत. प्रत्येक घरामागे एक स्वप्न आहे, प्रत्येक गुंतवणुकीमागे एक उद्देश आहे. पण एक महत्वाचा प्रश्न आहे, ही संपत्ती पुढच्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल का? कारण वास्तव असं आहे की आपल्यापैकी बरेच लोक संपत्ती निर्माण करतात, पण तिचं योग्य नियोजन करत नाहीत. आणि जेव्हा नियोजन होत नाही तेव्हा निर्माण होतात वाद, कुटुंबात मतभेद, गैरसमज आणि अनेक वेळा नाती सुद्धा तुटतात. जे आपण आयुष्यभर जपतो तेच आपल्या अनुपस्थितीत तणावाचं कारण बनतं. कारण जर मृत्यूपत्र नसेल तर संपत्तीचं वाटप तुमच्या इच्छेनुसार होत नाही, तर ते होतं कायद्यानुसार. आणि तो कायदा तुमच्या धर्मानुसार लागू होतो. म्हणजेच तुम्ही काय इच्छित होता यापेक्षा महत्वाचं ठरतं कायदा काय सांगतो. याच ठिकाणी इस्टेट प्लॅनिंगची गरज निर्माण होते. इस्टेट प्लॅनिंग म्हणजे आपल्या संपत्तीचं नियोजन, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी. हे शेवटाबद्दल नाही तर सातत्याबद्दल आहे. हे आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचं योग्य संरक्षण करण्याबद्दल आहे. इतिहास सुद्धा आपल्याला हेच शिकवतो. ॲरिस्टॉटल पासून शेक्सपियर पर्यंत, नेपोलियन बोनापार्ट आणि आदरणीय रतनजी टाटा, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातले हे महान व्यक्तिमत्व. पण एक गोष्ट समान, सर्वांनी आपल्या इच्छांची स्पष्ट नोंद केली. कारण त्यांना माहीत होतं की मृत्यूपत्र म्हणजे शेवट नाही, तर आपल्या वारशाचे सातत्य आहे. याच विचारातून एक ठाम पाऊल उचललं गेलं, लीगल शील्ड. लीगल शील्ड ही एक मृत्यूपत्र, वारसा हक्क कायदा याबाबत मार्गदर्शन करणारी ॲडव्हायझरी फर्म आहे, जी विल ड्राफ्टिंग आणि लेगसी प्लॅनिंग मध्येच अनेक वर्षापासून काम करत आहे. इथे मृत्यूपत्र हा फक्त एक कागद नसतो, तो तुमच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतो. तुमची मूल्य, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या कुटुंबाबद्दलची तुमची भावना, हे सगळं त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे मांडलं जातं. लीगल शील्डमध्ये आम्ही फक्त डॉक्युमेंट तयार करत नाही, आम्ही सुनिश्चित करतो की तुमची इच्छा स्पष्ट आहे, कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे आणि भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही. कारण स्पष्टता असेल तरच मनःशांती मिळते. आणि आता इस्टेट प्लॅनिंगमध्ये एक मोठं इनोव्हेशन, विल स्टुडिओ. विल स्टुडिओ हा भारतातील एक अनोखा उपक्रम आहे, जिथे मृत्यूपत्र फक्त लिहिले जात नाही, तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले जाते. तुम्ही स्वतः तुमच्या शब्दात तुमच्या इच्छांची नोंद करता. तुमचा आवाज, तुमचा चेहरा, तुमची स्पष्टता, हे सगळं कायमचं जतन केलं जातं. यामुळे भविष्यात कोणत्याही शंकेला अथवा वादाला जागा राहत नाही. हे आहे फ्युचर रेडी इस्टेट प्लॅनिंग. आणि पुढे एक पाऊल, ट्रस्ट फॉर्मेशन. ट्रस्ट म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात तुमची संपत्ती ट्रस्टीकडे दिली जाते, जेणेकरून ती योग्य व्यक्तींपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचे. फॅमिली ट्रस्ट, प्रायव्हेट ट्रस्ट ही केवळ संपत्ती वाटप करत नाहीत, तर तिचं संरक्षण आणि व्यवस्थापन करतात. विशेषतः लहान मुलांसाठी किंवा दीर्घकालीन नियोजनासाठी ट्रस्ट अत्यंत प्रभावी ठरतो. सरळ शब्दात सांगायचं म्हणजे मृत्यूपत्र संपत्ती वाटते, तर ट्रस्ट ती सांभाळतो. पण अजून एक मोठं आव्हान आहे, मृत्यूपत्राबाबत जागरूकता. लोकांना मृत्यूपत्राचं महत्त्व माहिती आहे, पण ते अकारण टाळलं जातं, पुढे ढकललं जातं. नंतर करू, आता वेळ नाही. आणि हाच विलंब भविष्यात मोठ्या समस्यांचं कारण बनतो. म्हणूनच आम्ही नियमितपणे अवेअरनेस प्रोग्राम्स आयोजित करतो. वर्कशॉप्स, चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्र, ज्यात लोकांना साध्या भाषेत मृत्यूपत्र आणि इस्टेट प्लॅनिंग समजवलं जातं. कारण
आजच्या जागरूकतेमुळे उद्याचे वाद टाळता येतात. आणखी एक अनोखा उपक्रम, विल म्युझियम, जिथे तुम्हाला पाहायला मिळतात इतिहासातील महान व्यक्तींचे मृत्यूपत्र. ॲरिस्टॉटल, हिटलर, नेपोलियन, शेक्सपियर, वेगवेगळे काळ, वेगवेगळे लोक, पण एकच संदेश, आपला वारसा स्पष्ट ठेवा. आमच्या या उपक्रमांना माध्यमांमधून सुद्धा मोठी दखल मिळाली आहे. न्यूजपेपर, रेडिओ आणि विविध प्लॅटफॉर्मवर लोकांपर्यंत हा महत्त्वाचा संदेश पोहोचत आहे. कारण शेवटी तुम्ही आयुष्यभर जे निर्माण करता ते फक्त संपत्ती नसते, तो असतो तुमचा वारसा. आणि त्या वारशाला योग्य दिशा देणं हीच खरी जबाबदारी आहे. लीगल शील्ड, स्पष्टता, पारदर्शकता, सुरक्षितता आणि मनःशांती.